त्यामध्ये आपण पाहिलं असेल की राखी पौर्णिमेच्या आज हा पूर्ती सोहळा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि जवळपास आपल्या ज्या बहिणींना जे वचन दिलं होतं की 17 तारखेपर्यंत आपण त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकू आणि भाऊबीजची भेट देऊ, त्याच पद्धतीनं आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये 4.25 लाख बहिणींच्या अकाउंट्सवर आता या ठिकाणी पैसे आलेले आहेत। आणि मला तरी असं वाटतं की ज्या योजनेच्या बाबतीमध्ये इतर लोकांनी बराच खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि मला आता असं म्हणावं लागेल की भाव असेल तर तिथे चांगल्या योजना यशस्वी होतात आणि केवळ आव असेल आणून कामं होत नाही। त्याच्यामुळे चांगला भाव असला तर या ठिकाणी चांगल्या योजना यशस्वी होतात, याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे। 3 महिने नंतर पुन्हा 3 पगार पुन्हा टाकण्याचं सुद्धा आज आपण भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल। त्यामुळे राज्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जे एक उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं त्याची जी फलश्रुती म्हणून जवळपास 4.25 लाख महिलांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे गेलेले आहेत। आणि मला तरी असं वाटतं की योजना पूर्ती सोहळ्याला बऱ्याच माझ्या माय बहिणी सुद्धा आज या कार्यक्रमाला जळगावमध्ये होत्या। तसंच जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर लाखो बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे। आणि ज्या बहिणींचे अजून काही पैसे यायचे आहेत ते पैसे सुद्धा येणार आहे। ज्यांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये पैसे त्यांच्या अकाउंटवर पडतील एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी सरकारने दिलेली आहे। बऱ्याचशा महिलांना आता रिजेक्टचं ऑप्शन आलेलं, त्याला एडिटचं ऑप्शन येतच नाही, मग त्या महिलांना रिजेक्ट झालेले फॉर्म आणि त्यांना एडिटचं ऑप्शनच येत नाही, मग त्या महिलांचं काय? रिजेक्टच्या बाबतीत सर रिजेक्टच्या बाबतीमध्ये मॉडिफिकेशन करणार आहे आणि त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळेल, याबद्दल त्या महिलांनी निश्चित राहावं। सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला आहे की बुवा पुण्याच्या कार्यक्रमात येण्यासाठी महिलांना धमकी वगैरे देण्यात आलेली आहे। आता धमकी दिलेली महिला इथे येणार आहे का कार्यक्रमाला? तर मग आता जळगावला आलेल्या महिलांना आम्ही धमकी दिली होती असं म्हणायला हरकत नाही। विनाकारण चांगल्या योजनेला एका बहिणींच्या बाबतीमध्ये असं बोलावं ही बाब मला तरी असं वाटतं की सुप्रियाताईंच्या तोंडाने शोभत नाही, कारण की ते एक सुसंस्कृत लोकसभेच्या खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो, पण त्यांच्या तोंडून हे शब्द चुकीचे आहेत। धमक्या देऊन कोणी महिलांना आणेल असं काही या राज्यामध्ये अजून इतकी स्थिती बिघडलेली नाहीये। ताईंनी अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बहिणी होत्या पहिल्या लोकसभेच्या पहिले पण बहिणी होत्या, पण लोकसभा निकालानंतर त्या लाडक्या झाल्या। बघा, त्यावेळेस सुद्धा ही योजना अंमलात येणार होती, पण शेवटी प्रत्येक गोष्टीला आर्थिक विषय असतात आणि आर्थिक विषयावर सरकार चालत असतं। आता या योजनेला कमीत कमी 45,000 कोटी रुपये दरवर्षाला लागणार आहे, त्यामुळे सरकारला या गोष्टीचा विचार करायला वेळ लागली। लोकसभेच्या वेळेस केलं असतं तर असं म्हणलं असतं की तुम्ही लोकसभेला बहिणीला पटवण्याकरता ही योजना केली, आता लोकसभा झाल्यानंतर आम्ही ही योजना करतोय तर आता तुम्ही लाडक्या बहिणीची व लोकसभेनंतर तुम्हाला आठवण आली। हे विरोधकाचं कामच आहे, केली तर का केली, नाही केली तर का नाही केली। त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त जनतेची चांगली कामं करा, विकास कामं करा, लोकांची हितांची कामं करा, त्या पद्धतीने हे कामं होत आहेत। सुप्रिया सुळेंनी एक आरोप केला की जो आता शासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या महिलांना सक्ती करण्यात येत आहे, जर मिळवायला आले नाही तर तुमचे म्हणजे तुम्हाला खात्यात पैसे येणार नाही असे खासगी देऊन महिला सांगतात। हे बघा, देवेंद्रजींचं भाषण जर तुम्ही जळगावमध्ये ऐकलं असेल तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट बोलले की असं कोणतेही आमदार बोलत असेल तर मी खपवून घेणार नाही, असं कुठलंच होऊ शकत नाही। हे काहीतरी भाषणामध्ये बोलावं आणि चुकीच्या पद्धतीने लोक जातील आणि काहीतरी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करावा। आता एक संभ्रम या जळगाव जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रात झाला, पैसे काढून घ्या आणि तर पैसे वापस जाणार आहे। अहो, जसं कोरोनामध्ये बँकेला लाईन होती तशा पद्धतीची लाईन बँकेमध्ये आत होती। म्हणजे तुम्ही दिलेल्या महिलांना तुम्ही वेड्यामध्ये काढताय, त्यांना बिचारींना काम धंदे बुडवून तुम्ही लाईनीमध्ये उभं करताय, हे पाप आहे, हे पाप आहे। मला तरी असं वाटतं की तुम्ही या महिलांच्या बाबतीमध्ये जो संभ्रम निर्माण केला, पूर्ण बँकेवाल्यांच्या इथे लाईनीच्या लाईनी होत्या, एवढ्या उन्हामध्ये शेतीचे दिवस आहेत, तिथं 500 रुपये रोज बुडवून ती त्या ठिकाणी उभी राहिली, किंवा तिने पैसे काढले असते ना। पण अशी काही अफवा बोलली, गर्दीमध्ये साप सोडला की महिलांना हे केलं। आता किती दिवस करणार आहे तुम्ही, दरवेळेस करणार आहे काय? आता पुढे आणखी 1 महिन्याने पैसे येतील त्यावेळेस पण असं म्हणणार आहे का? हे पहिले हे करतील, पण मला तरी असं वाटतं की अशा अफवा पहिलं हे चुकीचं आहे। तुम्ही बॉम्ब पाडली नाही, तुम्ही आजपर्यंत कोणाला 5 पैसे दिले नाही, जो देतो आहे
त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही असे जर अफवा फैलत असाल तर हे काही दिवस चालणारा विषय आहे, नंतर चालणार नाही. बऱ्याचशा महिलांना फक्त मेसेज आले पण अकाउंटला पैसे क्रेडिट नाही झाले. हे बघा, एकही महिला सुटणार नाही. त्या ठिकाणी कलेक्टर महोदय बसले, सगळे अधिकारी बसले आहे. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, पैशांच्या बाबतीमध्ये जर ती रेशोमध्ये बसत नसेल तर कदाचित ती सुटेल, पण वयाच्या मध्ये ती जर ती 65च्या वरती असेल तर ती सुटेल, ती 20ची असेल तर सुटेल, पण असं बाकी महिलांवर अन्याय होणार नाही. काही महिलांचं बँक आणि आधार कार्ड लिंकिंग बाकी आहे. आणि बँकेने महिलांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही सेपरेट सिम कार्ड घ्या तर तुमच्या अकाउंटला पैसे. नाही, असं काही नाही. आम्हाला 2-3 फोन आले, मी 2-3 बँकेच्या एमडीशी सुद्धा बोललो, असं काही विषय नाहीये. सकाळी शिरसोली असं असलं तर मी स्वतः बोलेल, असं नाही विषय. एका ठिकाणी झालं असेल तर बोलूया. बऱ्याचशा महिलांचं म्हणजे बँक बडोदा वगैरे आहे ठिकाणी अकाउंट नाही, पण त्यांना तिथूनही मेसेज आले नाही. आता एक नुकताच एक नवीन नंबर घेतला एका मुलाने, त्यालाही बँक ऑफ बडोदा मेसेज आले तर तुमच्या खात्यात 3,000 जमा झाले मुलाला. लाडक्या भावाची योजना तयारी आहे. निवडून येणार नाही म्हणून निवडणुका पुढे ढकलते असा आरोप. 14 दिवस निवडणुका पुढे ढकलले म्हणजे काही एक पर्व झाले की काय? जी निवडणुकीची आचारसंहिता 20-25 सप्टेंबरला लागणार होती ती फक्त 1 ऑक्टोबरच्या नंतर लागणार आहे. 10 दिवसाने काय आभाळ पडून जाणार आहे काय? पण आता काही राहिलेलं नाही बोलायला. नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं. 2 राज्याच्या निवडणुका आहे. आता 19 तारखेपासून पुन्हा पाऊस दाखवलाय, पुढे दिवाळी आहे, दसरा आहे, त्यामुळे निवडणुका 10-12 दिवस पुढे सळकवल्या तर होतात. ते कारण पाहिजे काही 12 दिवसामध्ये काय चित्र बदलणार आहे असं? कोळी समाजाची प्रमाणपत्र बैठक झाली, पुन्हा 8 दिवसांनी बैठक होईल असं मुख्यमंत्र्यांनी तयारी केली होती. नेमकं निश्चित धोरण काय आहे की यावेळेस कसं झालं की दोघंच कोळी समाजाची तिकडची मंडळी आणि इकडची मंडळी आली, त्याच्यामध्ये दोघांचं ऐकून घ्यावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आपण टोकरे कोळींची वेगळी बैठक घेऊ आणि यांची वेगळी बैठक घेऊ. टोकरे कोळी, महादेवगरी, ढोल कोळी हे जे आलेले होते यांची एक वेगळी बैठक घेऊ आणि बाकीच्यांची वेगळी बैठक घेऊ. आता त्याची तारीख आम्हाला कळली. गुलाबराव देवकरांनी असं म्हटलंय की या विधानसभेमध्ये आता गुलाबराव पटेल 5,000 रुपये खुले वाटणार निवडून येण्यात. गुलाबराव देवकर पैसे देतील. देवकराप्पा पैसे देतील तर वाटू. जो देवकर आप्पाने आरोप केला आहे की गुलाबराव पाटलांनी जे नाभिक समाजाला किट वाटप केलंय ते 300 रुपयाप्रमाणे किट दिलेलं. मी वाटलं तर नाही, तुम्ही वस्तारा तर दिला काय आजपर्यंत? मी वाटलं नाही. त्यांनी एक अजून भाषणात आरोप केला की गुलाबराव पाटलांना गेल्या 20 वर्षात म्हणजे आधीचे 10 वर्ष आणि आताच्या 10 वर्षात कधी पंढरपूरची वारी आठवली नाही. महिलांना कधी त्यांनी कुठली वारी घडवली नाही. आताच वाऱ्या घालवत आहे. हे बघा, मला ज्यावेळेस वाटलं की मी पंढरपूरला महिलांना घेऊन जायचं होतं त्यावेळेस मी माझी वारी केली. आता त्याच्यावरही देवावरही टीका करत असेल तर परमेश्वर त्यांचं भलं करो. विठोबा तिथून बघतोय, बघेल विठोबा त्यांना बरोबर. उन्मेष पाटलांनी काल ट्रॅक्टर मोर्चा काढला होता चाळीसगावला. त्यांनी असं म्हटलं की नारपारच्या नारपार आता सीएम डेप्युटी सीएम बोलले की राज्यपालाकडून मी मान्यता मिळवली. देवेंद्र भाऊ बोलले मान्यता मिळवली. आता त्याच्यानंतर एक बाशीकडीला ऊत देत आहे, त्याला काय अर्थ आहे काय? सीआर पाटलांनी अजून त्याला हे केलं नाही यांचं. अरे करणार ना, वरती बी आम्ही खाली पण आम्ही काळजी करू नका. म्हणजे भाऊ तुम्ही आता आश्वस्त आहात की नारपारची योजना 100% होणार. होणार. ठीक आहे.